नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गोड चिला. त्यालाच आपण धिरडे देखील म्हणतो. त्यासाठी मी या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता इथे मी गूळ बारीक करून घेत आहे. आपल्याला कारण गूळ हा पाण्यामध्ये विरघळायला हवा म्हणून आपण त्याला चांगले बारीक करून घेऊ. असा चांगला मी बारीक करत आहे आणि नंतर मग मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे. म्हणजे तो जो गूळ आहे तो पटकन त्याच्यामध्ये विरघळेल. पाण्यामध्ये लवकर विरघळण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे. आता ते गरम पाणी चांगले झाले की त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकलेला आहे. आता आपण तो गूळ चांगला हलवून घ्यायचा आहे. आता तो चांगला त्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे. म्हणजेच आपला आता पाक तयार झालेला आहे. गुळाचा पाक आपण तयार केलेला आहे. ते पाणी आता आपण जो पाक तयार केलेला आहे तो आता गाळून घेऊ. त्यातील इम्प्युरिटीज निघून जाण्यासाठी आपल्याला ते गाळून घ्यायचे आहे. आता नंतर आपण त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकणार आहोत. गव्हाचे पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार ते टाकत जायचे आहे. जसे आपल्याला हवे, जसे आपण भजनचं पीठ भिजवतो तसे ते आपल्याला भिजवायचे आहे. तर जसे लागेल तसे आपण ते गव्हाचे पीठ त्यात टाकत जायचे आहे. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये ते करायचे आहे त्यानुसार आपण ते पीठ टाकत जायचे आहे आणि पाक किती आहे त्यानुसारच ते आपल्याला करायचे आहे. ते पीठ त्या पाकामध्ये छान असे हलवून घ्यायचे आहे. त्याच्यात अशा गुठळ्या व्हायला नको. ते छान असे मऊसर आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला हलवत जायचे आहे. आता आपले बॅटर हे थिक झालेले आहे आणि सॉफ्ट झालेले अतिशय. आता आपण गॅसवर नॉनस्टिकचा पॅन ठेवूया आणि जर आपल्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर आपण लोखंडी तव्यावर देखील हे चिले करू शकतो. आता मी त्या पॅनला थोडे तूप लावून घेते. आपल्याकडे जर तूप नसेल किंवा आपल्याला तूप लावायचे नसेल तर आपण तेल देखील त्या ठिकाणी आपण लावू शकतो पॅनला. आता आपण त्याच्यावर बॅटर टाकून घेऊया आणि नंतर ते आपल्याला पसरून घ्यायचे आहे छान. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्याला अजून आपल्याला सुरोटा लावायचं नाही आहे. थोडा वेळ होऊ द्यायचे आणि मगच लावायचे, नाहीतर मग ते उलटे होत नाही. आता त्याला आपल्याला वरतूनही तूप लावायचे आहे आणि असे आजूबाजूनही तूप त्याला सोडत जायचे आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित होईल आपलं. दोन्ही बाजूने त्याला आपल्याला तूप लावत जायचे असे आणि थोडा वेळ ते असे होऊ द्यायचे आहे. म्हणजे हळूहळू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते करायचे आहे. अशा पद्धतीने आपला हा चिला छान बाफवला गेलेला आहे. अतिशय जाळीदार असा चिला आपला झालेला आहे. दुसरा देखील आपला असा जाळीदार आणि लुसलुशीत असा चिला झालेला आहे. तो आपल्याला बघतानाच लक्षात येते की हा किती लुसलुशीत असा चिला आहे. मुलांना टिफिनला देखील आपण हे चिले पटकन तयार करून देऊ शकतो. मी माझ्या मुलांना देखील हे टिफिनला नेहमी देत असते. त्यांनाही ते खूप आवडतात. तसेच ही रेसिपी पटकन होण्यासारखी आहे आणि अतिशय चविष्ट असे हे चिले लागतात. आपण ते नुसते देखील खाऊ शकतो किंवा आपण दुधाबरोबर देखील ते खाऊ शकतो. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.